अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार. राज्याच्या आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. पुण्यामधल्या बालगंधर्व आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानंतर मनसैनिकांमध्ये संतापाची लाट. मनसे पदाधिकाऱ्यांना शासनाच्या जीआरची प्रत जाळली. कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता कृषी आयुक्तांकडे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. बदल्यांसाठी होणारे आर्थिक गैरव्यवहार थांबवण्यासाठी निर्णय. प्रवीण परदेशी मुख्यमंत्री फडणवीसांचे मुख्य आर्थिक सल्लागार. यासह महाराष्ट्र राज्य डेटा स्टीअरिंग समितीचे अध्यक्षही असणार. तर राज्य डेटा प्राधिकरणाच्या नियामक समितीचेही सदस्य असतील. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू करणार. मालेगाव तालुक्यामधल्या अजंगमधील कार्यक्रमात दादा भुसेंचे विधान. नवी मुंबईत मनसेचं हिंदी सक्तीविरोधात आंदोलन. महाराष्ट्र शासनाचा निर्णय फाडून मनसेचं निषेध आंदोलन. राज्य शासनाच्या विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी. गिरीश महाजन यांनी पाठवलेली नोटीस एकनाथ खडसेंना मिळाली. 3 दिवसांमध्ये तुमचं म्हणणं सादर करा. महाजन यांची खडसेंना नोटीस. महाजनांचा एका आयएएस महिला अधिकारीशी संबंध असल्याचं म्हटलं होतं. मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक. सीएसएमटी विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 पर्यंत मेगा ब्लॉक. अप आणि डाऊन धीमा मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. उन्हाळी सुट्टीमध्ये रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण या प्रमुख स्थानकामध्ये 18 एप्रिलपासून 15 मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध. मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण प्रकल्पाला मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांनी धरणाच्या बांधणीसाठी पालघरमधील 845 हेक्टर जमीन वळवण्यास दिली मंजुरी. पुण्यामध्ये भाजप काँग्रेस आमने सामने. नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजप पुणे शहर युवा मोर्चाचं काँग्रेस भवन बाहेर आंदोलन. काठ्या आणत काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक. भाजपच्या पुणे शहर कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात. भाजप पुणे शहर युवा मोर्चाचे काँग्रेस भवन बाहेर आंदोलन. खबरदारीचा उपाय म्हणून भाजप कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात. विशाल गवळीनं आत्महत्या केलेली नाही, त्याच्या मृत्यूची चौकशी करा. विशाल गवळीची आई इंदिरा गवळींची मागणी. याबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती. सिडकोच्या घरांकडे ग्राहकांची पाठ. 19,518 विजेत्यांपैकी 2,900 जणांची खरेदीसाठी पसंती. घरांची किंमत जास्त असल्याची ग्राहकांची तक्रार. दादरमधील कबूतरखाना हलवण्याच्या हालचाली मंदावल्या. कबूतरखान्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांची बैठकही अद्याप होईना. कल्याण डोंबिवलीच्या मनपाच्या सर्वेक्षणात 462 धोकादायक इमारती. 239 इमारती रिकाम्या करण्यासाठी मनपाची रहिवाशांना नोटीस. पावसाळ्याआधी धोका टाळण्यासाठी प्रशासनाची धावपळ. डोंबिवलीमध्ये भर चौकामध्ये खुलेआम जुगार मटक्याचे अड्डे सुरू. डोंबिवली एसीपी कार्यालय, रामपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधला प्रकार. जुगार मटक्याच्या अड्ड्यांवर मोठ्या संख्येनं गर्दी. जुगार मटक्याच्या अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी.